गर्भलिंग जॉर्ज के खिलाफ बड़ी कार्रवाई सामने आई है, जहां कागल तालुका के बिदरी स्थित श्रद्धा हॉस्पिटल पर छापा मारकर पुलिस ने डॉक्टर और एजेंट को गिरफ्तार किया है। कोल्हापुर के कागल तालुका में अवैध गर्भलिंग जांच के एक बड़े रैकेट का पर्दाफाश हुआ है। स्थानीय अपराध शाखा की टीम ने बिदरे स्थित श्रद्धा हॉस्पिटल पर छापा मारते हुए डॉक्टर युवराज पाटिल और एजेंट संभाजी शिंदे को गिरफ्तार किया। कार्रवाई के दौरान पुलिस ने अस्पताल से अवैध रूप से इस्तेमाल किया जा रहा सोनोग्राफी मशीन, कुछ किट्स और संदिग्ध दवाएं जब्त की है। इसके अलावा डॉक्टर के पास से बड़ी मात्रा में नकदी और एक फॉर्च्यूनर गाड़ी भी बरामद की गई है। पुलिस के मुताबिक आरोपियों पर पहले भी ऐसे ही 2 से 3 मामले दर्ज है और इस मामले में अन्य संदिग्धों की जांच जारी है। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक डॉक्टर हे गर्भलिंग निदान जे बेकायदेशीर आहे ते करत असून स्त्री भ्रूण हत्या करतात अशी माहिती आमचे पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार सर यांना मिळालेली होती। त्या अनुषंगाने SP सरांनी इस्पोली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांना सदरबाबत माहिती काढून छापा कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते। एक क्रांती पाटील व त्यांच्या पथकानं तिथे गेले असता त्यांना गोपनीय माहितीची खात्री त्यांनी केली। त्यांनाही समजून आलं की श्रद्धा हॉस्पिटल येथील डॉक्टर युवराज पाटील हे गर्भलिंग निदान करतात व त्यांनी काही एजंट देखील ठेवलेले आहेत। तत्काळ त्यांनी माहिती माननीय पोलीस अधीक्षक सर यांना कळवली। त्या अनुषंगाने आमचे LCBचे विभाग आणि टीम पण आम्ही तिथे पाठवली। त्या सर्व पथकानं तिथले सरकारी डॉक्टर रवींद्र कांबळे यांना बोलवून घेतलं, तसेच शासकीय पंच बोलवून घेऊन तिथे छापा कारवाई केली असता आधी बनावट गिराईक पाठवलं। तर बनावट गिराईकाला एक स्त्री पाठवली। त्यानंतर त्यांना लक्षात आलं की हे डॉक्टर खरोखर गर्भलिंग निदान करून देत आहेत। तसंच त्या स्त्रीला आपण आत पाठवलं। तिचं चेकिंग पण त्या डॉक्टरनं केलं आणि त्या बदल्यात 22,000 रुपये घेतले। ते करताच तिथं आपण छापा टाकून आपल्या पथकानं त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडून सर्व त्यांचे वैद्यकीय सर्टिफिकेट, त्यांच्याकडे असलेले टॅब, कॉम्प्युटर्स, त्यांचं जे मशीन आहे ते आणि त्यांचं वाहन असं सर्व 12,30,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे।